काल आपण निसर्ग जाणीवेच्या कविता पाहत आहोत. कवी अनिल यांची पावसाळा ही एक सुंदर अशी कविता आपण काल अभ्यासली. श्री मनाला जाणवणारे पावसाचे रूप या कवितेतून रेखाटलं आणि मग तिचा पती, तिचा नवरा, तिचा हसबंड, तिचा धनी मालक, तिचा जोडीदार हा या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्यामुळे कुठंतरी अडकलेला आहे आणि म्हणून तिचं मन सवेरे भैर झालेलं आहे. अशी ही श्री मनाची व्यथा रेखाटणारी ती कविता निसर्गाबद्दलचं ऋण तर व्यक्त करतेच, पण त्याचबरोबर जीवलग असेल तर त्या निसर्गाला, त्या जीवनाला काही अर्थ आहे अशी तिची धारणा आहे. त्यानंतर पुढची जी कविता आपल्याला अभ्यासायची आहे ती म्हणजेच नाधो महानोरांची ह्या नभाने या भुईला नावाची कविता. नाधो महानोर हे खानदेशी कवी, शेतकरी, भूमिपुत्र, कृषी वल्लभाच्या घरी जन्माला आलेला हा तरुण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतलं. शाळेतनं आल्यावर शेतात राबायचं आणि म्हणून त्या काळीयाशी त्यांचं जे इमान आहे ते अत्यंत एकनिष्ठ आहे आणि म्हणून निसर्ग कवी या नावाने नाधो महानोरांचा उल्लेख केला जातो. कृषीचे संदर्भात किंवा कृषी वल्लभाच्या संदर्भात त्यांच्या कविता, त्यांचे दुःख, त्यांच्या व्यथा, त्यांच्या वेदना मांडण्याचा प्रयत्न कवीने आपल्या कवितेमधून केलेला आहे. आणि अशीच एक सुंदर अशी कविता, निसर्ग जाणीव व्यक्त करणारी कविता आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे. नाधो महानोर यांची नभ आणि भुई या दोन कृषी संस्कृतीतील वैश्विक रूपकांमधून, नभ म्हणजे आकाश आणि भूमी म्हणजे जमीन, वसुंधरा, जननी, धरती, आरा अशी कितीतरी नावं या पृथ्वीला आहेत, जमिनीला आहेत. आणि मग भुई हा ग्रामीण शब्द आहे, भूमी, आणि या कृषी संस्कृतीतील वैश्विक, लक्षात घ्या शब्द खूप मोठा आहे, वैश्विक रूपकामधून. शेतकऱ्याला एकीकडे राजा म्हटला जातो, आपण कृषी प्रधान देश मध्ये राहतो आहोत आणि अशा ह्या कृषी प्रधान देशातला शेतकरी मात्र उपाशी आहे, त्याला आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. तो विषय वेगळा आहे, वादाचा आहे. आणि मग नभ आणि भूमी या वैश्विक रूपकांमधून निसर्ग चैतन्याचा सोहळा शब्दबद्ध करणारी ही कविता आहे. निसर्ग चैतन्य, चैतन्य म्हणजे चेतना असलेलं. विचार करा की चेतना, संवेदना, भावना ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आणि त्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी लागू पडतात. प्रत्येक ठिकाणी, प्राण्याच्या संदर्भात, निसर्गाच्या संदर्भात, माणसाच्या संदर्भात, म्हणजे एकंदरीत पूर्ण विश्वातील प्रत्येक घटकासाठी चेतना, चैतन्य, भावना, कल्पना, संवेदना या घटना आवश्यक आहेत. आणि म्हणून रूपकाच्या माध्यमातून, रूपक वापरलेलं आहे प्रतिकात्मक. रूपक म्हणजे काय की प्रतिकात्मक. जसं आपण उदाहरण, तुम्ही 12वी पर्यंत उदाहरण दिलेलं असेल की सीतेचे मुख चंद्रासारखे आहे. चंद्र हे रूपक वापरलेलं आहे. म्हणजे जसं तो चंद्र, पौर्णिमेचा चंद्र जसं माणसाला आकर्षित करत असतो, पूर्ण गोलाकार असतो, शीतल असतो, अत्यंत सुंदर दिसतो, तसं जर सीतेचं मुख आहे, रूपकात्मक वापरलेलं आहे, लक्षात घ्या. आणि अशी ही रूपकात्मक, ही जी रूपकं असतात ही प्रतिकात्मक पद्धतीनं येतात आणि हे प्रतीक जे माणसाच्या जीवनाशी संबंधित असतात.
नभ आणि भुई यांचं नातं पुरुष आणि स्त्री लक्षात घ्या. मग मी सांगितलं आकाश आणि जमीन याचं नातं हे स्त्री आणि पुरुष याच्याशी संबंधित आहेत. आता तुम्ही म्हणणार आकाश आणि भूमीचं आणि स्त्री पुरुषाचा काय संबंध आहे? नाही, हे प्रतिकात्मक आहे. जशी नवनिर्मिती होण्यासाठी स्त्री आणि पुरुष एकत्र येणं गरजेचं आहे, त्यांचं मनोमिलन होणं गरजेचं आहे, तसंच जोपर्यंत आकाशातून नभातून पाऊस पडणार नाही तोपर्यंत भूमी ही पिकणार नाही. बीजारोपण होणारच नाही ना. तुम्ही बीज जरी पेरलं पण त्याचं सिंचन करण्यासाठी लागणारा जो पाऊस आहे तो पाऊस हा आकाशातून येणार आहे. आणि म्हणून बीजारोपण करणारा हा पुरुष म्हणजे आकाश प्रतिकात्मक आहे. त्याला पुरुषाची उपमा दिलेली आकाशाला आणि जमिनीला, जिथून उत्पादन येतं, जी उत्पादनक्षम आहे. स्त्री ही उत्पादकक्षम आहे. लक्षात घ्या मित्र, एकटी स्त्री किंवा एकटा पुरुष कधीच परिपूर्ण होऊ शकत नाही. कारण स्त्री पुरुष ही जी निसर्गाची निर्मिती आहे ही मुळातच याच कारणासाठी आहे की ज्यातून पुनर्निर्मिती होईल. म्हणजे नवीन अपत्य जन्माला घालणं याच्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघंही असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय नवनिर्मिती शक्य नाही. तसंच पाऊस पडणं हे जमिनीसाठी आवश्यक आहे, कारण त्याच्याशिवाय पुनर्निर्मिती म्हणजे पिकं येणार नाहीत ना. आपण किती पेरा पेरतो? एक पायली धान्य पेरतो. किती पायली उत्पन्न येतं? बरोबर आहे का नाही? आणि मग की आकाश किंवा नभ ही प्रतिमा पुरुषासाठी, तर भुई किंवा रान ही प्रतिमा स्त्रीत्वासाठी वापरली गेलेली. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून या नभ आणि भुई या प्रतिमा मनोहरांनी या कवितेमध्ये वापरलेल्या आहेत. पाऊस ही नभ आणि भुई यांच्या मिलनाची प्रतिमा आहे. मी सांगितलं पाऊस पडतो म्हणजे स्त्री आणि पुरुष यांचं जसं मिलन आहे तसं पाऊस आणि भूमी यांचं मिलन आहे. नभाने भुईला दान दिले म्हणजे चैतन्याचा जन्म होतो. पुण्य फळाला येते आणि मातीतून चैतन्याचं सर्जन होतं. चैतन्याचं सर्जन पाहून मातेचा जिव्हाळा डोळ्यांच्या कळा भिजवतो. भोवतालच्या परिसरात ऋतूचा गंध सांडलेला आहे. शब्दगंधातून चैतन्याला साकार करायचे आहे, अशी ही कवी मनाची भूमिका. नभाने पाऊस रूपात भुईला दिलेलं दान निर्मिती चक्र घडवून आणते. मातीतून चैतन्याचे गाणे गायले जाते. स्त्री पुरुष यांच्या मिलनातून घडणारा सर्जनाचा सोहळा निसर्ग प्रतिमांमधूनच व्यक्त होतो. भुई किंवा रान हे जणू सुफळ होण्यास उत्सुक असलेल्या गर्भाशयासारखे आहे. जोंधळे हे ह्या निर्मिती चक्राची पूर्ती त्यांना नभातून सांडत असल्याचे चांदणे लखलखते. एक सुखद रूप प्राप्त होते. या दानामुळे भुईवर ऋतुगंध कांती सांडते आणि पाखरांशी खेळ मांडून कविमन गाऊ लागते. ते गाणे निर्मितीचे, चैतन्याचे गाणे असते. सर्जनाचा रंग, गंध, ढंग खास निसर्गाच्या पातळीवर मांडणारी ही कविता आहे. ही कविता निसर्ग कवितेचे रूढ संकेत जुगारून स्वतःच निसर्गात सामावून घेऊन पुन्हा त्याकडे कलात्मक दृष्टीने पाहणाऱ्या कवी मनाची अभिव्यक्ती आहे. आणि म्हणून जेव्हा आपण ह्या निसर्ग कवितांचा विचार करतो त्यावेळेस निसर्ग जाणीवा आपण कधीच सूक्ष्मरित्या वैचारिक दृष्टिकोनातून ह्या घटनांकडे, या प्रसंगांकडे कधी पाहतच नाही. आणि म्हणून मी तुम्हाला अनेकदा सांगितलं की
पोएट इज द बॉर्न नॉट टू मेड. कवी जन्मावाच लागतो, नाही तर सर्वच बहिणाबाई, सर्वच नागमानव, सर्वच ज्ञानेश्वर, सर्वच अनिल आणि सर्वच कुसुमाग्रज झाले असते. पण नाही मित्र, तो जन्मावा लागतो. ती दृष्टी त्याच्याकडे असते, तिला फक्त चालना मिळण्याची गरज असते. आपण सर्वच जण निसर्गाच्या सानिध्यात वावरतो, राहतो, निसर्ग अनुभवतो, पण कधी आपल्याला ह्या कल्पना सुचल्या नाही. आणि म्हणून या नभाने ह्या भुईला दान द्यावं. 3 कडव्यांची ही कविता, पण एक वैश्विक रूप, जे विश्व निर्मितीची क्षमता असलेलं स्त्री आणि पुरुषत्व आहे, ते प्रतिमात्मक पद्धतीनं नभ आणि भुई किंवा रान यांच्या माध्यमातून कवीने व्यक्त केलेलं आहे. या भुईने या नभाला दान द्यावे. दान देणे लक्षात घ्या. जेव्हा आपण दान देतो, दान ही संकल्पना भारतीय संस्कृतीत खूप महान आहे, खूप मोठी आहे. रक्तदान असेल, अवयवदान असेल, आर्थिक, सामाजिक, धार्मिक, जे आपल्याला देता येईल, दुसऱ्याच्या उपयोगी पडता येईल, ते म्हणजेच दान. म्हणजे पैसा दिला म्हणजे दान दिला असं होत नाही. तुम्ही एखाद्याच्या पायातला काटा काढला म्हणजे एक प्रकारे तुम्ही वेळेचं दान केलं. तो संकटात होला, त्याच्या मदतीला धावून गेला, हे दान आहे. आणि म्हणून ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे. ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्य येती फळाला, जोंधळ्यांचे चांदणे लडखडून जावे. आणि मग ह्या नभानं या भुईला दान द्यावं. कशाचं? चैतन्याचं दान द्यावं. पाऊस रूपी चैतन्य. वसुंधरा तेव्हाच हरिभरी होते, तेव्हाच फुलते फलते. लक्षात घ्या, फलते सर्वात महत्वाचं आहे. फुलते आणि फलते जेव्हा पावसाळा असतो. म्हणजे पाऊस पडल्याशिवाय जमिनीतनं बीजांकुर वरती येणार नाहीत, त्यांना अंकुर फुटणार नाही. आणि म्हणून ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतून चैतन्य गावे. या नभानं पाऊस रूपी दान या भूमीला द्यावं, या रानाला द्यावं आणि त्यातून नव चैतन्य, नव सर्जनशीलता, पुनर्निर्मिती पुन्हा व्हावी. एक नव चैतन्य पुन्हा व्हावं, पुन्हा जन्माला यावं. कोणती पुण्य अशी येती फळाला. असं कोणतं पुण्य केलेलं आहे की ज्यातून काय फळ आला. लक्षात घ्या, गीतेमध्ये म्हटलेलं आहे की जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. तुम्ही जसं कर्म कराल तसं फळ तुम्हाला मिळेल. तुम्ही जसा अभ्यास करणार तसे मार्क्स तुम्हाला मिळतील. म्हणजे कर्म आहे, अभ्यास करणं ही कर्म आहे. आणि म्हणून तुम्ही जे पेराल ते उगवेल असं म्हटलेलं आहे. पण ते उगवण्यासाठी सुद्धा बीज हे सक्षम असलं पाहिजे, चांगले असलं पाहिजे. आणि म्हणून कोणती पुण्य फळाला येते, ज्यामुळे जोंधळे चांदण्याचे रूप घेऊन पुन्हा त्या नवचैतन्याच्या माध्यमातून लडबडतील, लखडून जावे. म्हणजे ते पुन्हा फळाला यावे आणि ते चांदणे, जोंधळा म्हणजे काय रे? जोंधळा म्हणजे ज्वारी. लक्षात घ्या, जोंधळा म्हणजे काय की ज्वारी. आणि मग ही ज्वारीला जेव्हा कणसं येतील, एका दाण्यातून किती दाणे अंकुराला येतात, ते कणसाच्या रूपाच्या माध्यमातून आपल्या समोर येतं. लक्षात घ्या, एका दाणा असतो की नाही, पण त्या दाण्याला पुढे जाऊन कणीच जेव्हा लागतं, ते खऱ्या अर्थानं नवचैतन्य आहे, पुनर्निर्मिती आहे. आणि म्हणून पुनर्निर्मितीसाठी म्हणजे पहा की जीवनामध्ये जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस प्रत्येक घटकासाठी 2 घटक जबाबदार आहेत. प्रत्येकासाठी. दिवस आहे म्हणून रात्रीला महत्व आहे, रात्र आहे म्हणून दिवसाला महत्व आहे. सूर्योदय महत्वाचा आहे, तेव्हाच अस्ताला जाणं सुद्धा महत्वाचं आहे. सायंकाळ महत्वाचे. जन्म जसा महत्वाचा आहे तसा मृत्यू सुद्धा महत्वाचा आहे. आणि मग जेव्हा म्हणजे पोट आहे तर पाठ आहे,
विचार करा, प्रत्येक ठिकाणी दोन घटक, श्वास येतोय श्वास जातोय, दोन आहे. आणि जेव्हा दोन घटक एकत्र येतात त्यातून नवनिर्मिती, नवसर्जनशीलता, नव चैतन्य जन्माला येत असतं. जसं जोंधळ्यांच्या रूपाने नव चैतन्य, पुनर्निर्मिती पुन्हा झालेली आपल्याला सांगता येईल. ह्या नभाने या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे, पाहता ऋतुगंध कांती सांडलेली, पाखरांशी खेळ मी मांडून गावे. आणि मग श्री रूपात जाऊन, जमिनीच्या, रानाच्या, भूमीच्या रूपात जाऊन कवी म्हणतात की ह्या नभाने या भूमीला दान द्यावं. कशाच्या रूपाने? पावसाच्या रूपानं या भूमीला दान द्यावं आणि त्यातून मी तृप्त व्हावं. तृप्त, समाधान. आणि जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्या डोळ्यातनं, पापणीतून आसवं येत नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं एका कवितेमध्ये की माणसाला जीवनामध्ये खऱ्या अर्थानं दोनच अश्रू येतात. एक अत्यानंद झाला असेल तेव्हा आणि एक अत्यानंद दुःख झालं असेल तेव्हाच खऱ्या अर्थानं माणसाच्या डोळ्यात चटकन अश्रू येत असतात. आणि मग की ही कृतकृत्य झालेली आहे भूमी, रान, आणि म्हणून ती समाधानी झाली, तृप्त झालेली आहे. नवबीज अंकुरासाठी ती परिपूर्ण तयार झालेली आहे आणि पापणीतून आसवांच्या रूपानं पूर आलेला आहे. यावे पाहता ऋतुगंध कांती सांडलेली, पाखरांशी खेळ मांडून गावे. लक्षात, पाहता ऋतुगंध, ऋतुमती. ऋतुमती म्हणजे काय रे? ऋतुगंध म्हणजे काय की बीजांकुर फलित होण्यासाठीचा एक चांगला काळ. म्हणजे जोपर्यंत ऋतुगंध, पाऊस पडल्यानंतर उन्हाळ्यात भूमी तापलेली असते आणि जेव्हा पहिला पाऊस पडतो त्यावेळेस ते भूमीतून, त्या जमिनीतून त्या वसुंधरेचा जो सुगंध येतो तो मनमोहक आहे, मनाला वेधून घेणार आहे. मग तो ऋतुगंध म्हणजे ऋतुगंध जोपर्यंत येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं बीजांकुरासाठी ती भूमी तयार आहे. मग ती कुणी असो, प्रतीकात्मक वापरलेला आहे. स्त्री आणि पुरुष या प्रतीकात्मक पद्धतीच्या नभ आणि पृथ्वीला कवी म्हणतात. जोपर्यंत स्त्री ऋतुमती होत नाही तोपर्यंत ती बीजांकुराला आपल्या गर्भाशयामध्ये अंकुरित करू शकत नाही. आणि म्हणून ऋतुगंध हा अत्यंत महत्वाचा आहे. ऋतुगंध होणं म्हणजे काय की एक प्रकारे आता ती जमीन किंवा ती स्त्री नवचैतन्याला जन्म देण्यास परिपूर्ण झालेली आहे, तृप्त. आणि म्हणून तिला तृप्ती करण्यासाठी जोपर्यंत तिचं मन तृप्त होत नाही तोपर्यंत नवचैतन्य जन्माला येऊ शकत नाही. पाहता ऋतुगंध कांती सांडलेली, पाखरांशी खेळ मी मांडून गावे. आणि मी पाखरांशी खेळ मांडून मात्र पुन्हा आनंदित व्हावं, प्रसन्न व्हावं, तृप्त व्हावं, समाधानी व्हावं. ह्या भूमिकेतून नादू महानूर कवी आपल्या भावना व्यक्त करतात. तिसऱ्या आणि शेवटच्या कडव्यामध्ये कवी म्हणतात की गुंतलेले प्राण ह्या रानात माझे, फाटकी ही झोपडी काळीज माझे, मी असा आनंदूनी बेहोश होता, शब्दगंधे तुम्हाला बाहूत घ्यावे. आणि मग आपल्या मनातल्या भावना, आपल्या मनातलं चैतन्य, आपल्या मनाला झालेला अत्यानंद कवी शेवटच्या कडव्यातून म्हणतात. कारण शेतकरी तेव्हाच सुखा होतो जेव्हा त्याचं रान धनधान्यांनी भरभरून आलेलं असेल, त्यावेळेस तो खऱ्या अर्थानं समाधानाने तृप्त झालेला असतो. त्याने केलेल्या मेहनतीचं, त्याने केलेल्या कष्टाला फळं आलेली असतात आणि तेव्हा तो खऱ्या अर्थानं कृतकृत्य झालेला असतो, तृप्त झालेला असतो. आणि म्हणून
शेतकऱ्यासारखा शेतकरी राजा आहे, पण आज तो सर्वात उपेक्षित आहे. मित्र, गुंतलेले प्राण या रानात माझे, ह्या प्राणामध्ये माझं सर्वस्व गुंतलेलं आहे. प्राणच माझे गुंतलेले आहेत, आणि प्राणाशिवाय काय महत्व बाकीच्या गोष्टीला. या हाडामासाच्या पंचमहाभूतांनी बनलेला हा देह तोपर्यंतच खऱ्या अर्थानं त्याची सेवा होते, जोपर्यंत तो चैतन्यात आहे, त्याच्या चेतना आहे. एकदा चेतना हो संपून जाऊ द्या, निघून जाऊ द्या, तर ते मढे होतं, ते प्रेत होतं, त्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावली जाते. मित्र, आणि हा काळ अत्यंत भयावह आहे. त्या मढ्याला, त्या प्रेताला कुणी कुटुंबीय सुद्धा जवळून जाऊ शकत नाहीत. कोविडमुळे मृत्यू झालेल्या माणसांची तर अत्यंत भयावह परिस्थिती आहे. म्हणून घरात राहा, सुरक्षित राहा, सुरक्षित अंतर ठेवा, वारंवार हात ठेवा, मास्कचा वापर करा, घराबाहेर पडू नका. शक्य असलेच तर घरातच काहीतरी मनोरंजन करा, वाचन करा, कुटुंबियासोबत वेळ घालवा. आवश्यक, अत्यावश्यक असेल औषधी वगैरे तरच घराबाहेर पडा. पूर्ण सुरक्षितपणे बाहेर पडा, काळजी घ्या. आणि म्हणून गुंतलेले प्राण या रानात माझे, फाटकी ही झोपडी काळीज माझे. आणि माझे जे प्राण आहेत ह्या रानात गुंतलेले आहेत, या भुईत गुंतलेले आहेत. फाटकी ही झोपडी काळीज माझे. आणि ते समाधान पचवण्यासाठी माझं हृदय हे फाटक्या झोपडीसारखं आहे. ते लगेचच इकडनं सूर्यप्रकाश यावा आणि दुसऱ्या बाजूने निघून जावा, अशी माझी तुटकी फाटकी झोपडी. तसं माझं काळीज आहे. अत्यानंद मी साठवू शकत नाही. मी असा आनंदीने बेहोश होता, शब्दगंधे तुम्हाला बाहूत घ्यावी. आणि म्हणून मी असा आनंदाने बेहोश होतो जेव्हा नव चैतन्य कृषीच्या रूपानं, भूमीच्या रूपानं, पिकांच्या रूपातून जेव्हा ते सांडत, त्यावेळेस मी अत्यंत आनंदाने बेहोश होतो. आणि अशा वेळेस हे सरस्वती, हे शारदे, शब्दगंधे, कारण शब्द सुचतात कुठून? त्या सरस्वतीच्या माध्यमातून. आणि म्हणून शब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे, तू मला आता सावरावं. मला काय करावं? माझी चेतना, ही चेतना तू सावरावी. माझ्या जिभेवर तू विराजमान व्हावं. आणि या भूमीचं, या नभाचं जे नवचैतन्य समोर आलेलं आहे ते व्यक्त करण्याचं सामर्थ्य माझ्यात निर्माण व्हावं. मी त्या ऋणातून ऋणमुक्त व्हावं, याच्यासाठी शब्दगंधे तू अत्यंत आवश्यक आहे. तू मला तुझ्या बाहुपाशात घे आणि मला कृतकृत्य कर, तृप्त कर. आणि म्हणून या नभाने या भूमीला दान द्यावं. तसंच हे शारदे, तू शब्दगंधेच्या रूपाने मला दान द्यावे, कारण तुझ्याशिवाय ते शब्द सुचणं शक्य नाही. कारण तुकोबा सुद्धा म्हणतात, काय म्या पामरे बोलावी उत्तरे, बोलविता धनी वेगळाचे असे. मी कोण बोलणारा? तसंच नादो महानुरही म्हणतात की मी कोण? तुझं शब्दगंध च्या रूपानं वर्णन करणारा, तूच भरण पोषण करणारे आहे, तू तृप्त करणारे आहे. केवळ माणसाला तृप्त करत नाही, तर हे भूमी, हे वसुंधर, तो नभातून जे काही नवचैतन्य निर्माण करून घेते, तुमच्या मिलनानं जे नवचैतन्य निर्माण करत आहे, तर ती नवचैतन्य या भूमीवरच्या सर्वांना तृप्त करणारे, कृतकृत्य करणारे आहेस. आणि म्हणून तुझ्या ऋणात राहूनच मला तुझे गुणगान गायचे आहे. मी आनंदाने कितीही बेहोश झालो तरी मात्र तू शब्द रूपानं मला तुझ्या बाहुपाशूत घे, शब्दगंधेच्या रूपानं. आणि म्हणून या नभाने या भुईला दान द्यावं, नवचैतन्य निर्माण करावं. आणि अशा पद्धतीची नवचैतन्य निर्माण करण्यासाठी दोन स्त्री आणि पुरुष, नर आणि मादी. आणि म्हणून नर म्हणजे पुरुष
म्हणून आकाशाला पुरुषाची उपमा दिलेली आहे आणि पृथ्वीला स्त्रीची उपमा दिलेली आहे, कारण स्त्रीकडे उत्पादन क्षमता आहे, गर्भाशय आहे. तसंच भूमीमध्ये बीज पेरल्यानंतर ते अंकुरतीसाठी पावसाची गरज आहे, त्यांचं मिलन होणं गरजेचं आहे. आणि म्हणून या नभाने या भूमीला नवचैतन्याचं दान द्यावं. नवचैतन्याचं अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका या कवितेतून कवीने मांडलेली आहे.